नमो बुद्धाय. मागील एका भागामध्ये आपण बघितले की ब्राह्मण बुद्धाला शरण का आले. त्यामध्ये आपण हे बघितले की ब्राह्मण झुंडीने शेकडो लोकांसोबत भगवान बुद्धाशी वाद घालण्यास येत असत. परंतु जे परमसत्य त्यांना त्यांच्या धार्मिक पुस्तकामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये मिळाले नाही, गवसले नाही, ते परमसत्य बुद्धाच्या धम्मामध्ये त्यांना स्पष्टपणे जाणवायला लागले. त्यामुळे वाद घालण्यासाठी, बुद्धाला नामोहरण करण्यासाठी झुंडीने आलेले ब्राह्मण आपल्या शेकडो हजारो शिष्यांसहित बुद्धाला शरण येत होते. सारिपुत्त आणि महामोगलायन यासारखे ब्राह्मण युवक हे परम सत्य शोधण्याच्या मार्गावरती निरनिराळ्या गुरूंना भेटून त्यांची शिकवण घेऊन निराश झाले होते. परंतु सम्यक संबुद्धाच्या धम्माची ओळख झाल्याने, त्यांना ते परम सत्य गवसल्याने आपल्यासारख्या हजारो तरुणांना घेऊन ते बुद्धाला, धम्माला, संघाला शरण आले. अशीच धम्मपदातील एक कथा आज आपण पाहणार आहोत. कथेचं नाव आहे ब्राह्मण क्षमाबलाचा सेनापती असतो. राजगृहातील धनई जाती नावाची एक ब्राह्मणी श्रोतापती फल प्राप्त केल्यापासून घसरताना किंवा खोकलताना नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स म्हणत असे. एके दिवशी तिच्या घरी भोजनाचा कार्यक्रम होता. अतिथीगण दिवाणखान्यात विराजमान झाले होते. त्या दिवशी सुद्धा ती घसरली व नेहमीसारखीच भगवंताची तिने वंदना केली. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स हे ऐकून तिच्या पतीचा भाऊ भारद्वाजने तिला फारच फटकारले. तो म्हणाला, मरत का नाही दुष्टे? जेथे नाही तेथे त्या मुंडन केलेल्या श्रमणाचीच प्रशंसा करीत असते. आणि पुढे तो म्हणाला, आज मी श्रमण गौतमाबरोबर शास्त्रास्त्र करीन. ब्राह्मणी म्हणाली, जावे ब्राह्मण, शास्त्रास्त्र करा. त्या भगवंताबरोबर शास्त्रास्त्र करण्यास कोण समर्थ आहे? तरीही तुम्ही जा आणि स्वतःला आजमावूनच घ्या. ब्राह्मण चिडला आणि रागारागानेच भगवंताकडे गेला व रागारागानेच काही त्याने प्रश्न विचारले. भगवंताने त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्या उत्तराने त्याचे पूर्ण समाधान झाले. तो त्या क्षणी तेथेच प्रवर्जित झाला आणि अरहंत पद त्याने प्राप्त केले. तो पुन्हा घरी परत आला नाही. काही दिवसानंतर आक्रोशक भारद्वाजला हे समजले. तो नाना प्रकारची शिवीगाळ, निंदा, नालस्ती, असभ्य शब्द बोलत वेळूवनात भगवंतापाशी आला आणि भगवंताची शांत मुद्रा आणि अमृतवाणी ऐकून प्रवर्जित झाला व त्यानेही अरहंतपद प्राप्त केले. याप्रमाणेच त्याचे सुंदरीक भारद्वाज आणि विल्लीनक भारद्वाज नामक दोघे लहान भाऊ बुद्धाला बरे वाईट म्हणत आले. बुद्धाचे मधुर शब्द ऐकून प्रवर्जित झाले आणि अरहंतपदाला तेही गेले. एके दिवशी धर्मसभेत भिक्षू यासंबंधी चर्चा करताना म्हणाले, आविष्यमानांनो, बुद्धगुण आश्चर्य आहे. चारही भावांनी वाटेल तेवढी निंदा नालस्ती केली तरीही भगवंताने त्यांचा उद्धार केला. भगवंताने भिक्षूंचे हे बोलणे ऐकले व ते म्हणाले, भिक्षूंनो, मी आपल्या शांत बळाने परिपूर्ण असल्यामुळे क्रोधीवर क्रोध न करता त्या महाजन समूहाचा उद्धार केला. या प्रसंगी त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, जो निंदा, मार आणि बंधन ह्यांनी चित्त विचलित होऊ न देता सहन करतो, जो क्षमाबलाचा सेनापती आहे, त्यास मी ब्राह्मण म्हणतो. सार, जो चित्त विचलित होऊ देत नाही तो ब्राह्मण होय. तर कशी वाटली ही माहिती? अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.